राजकारणात जे उघडपणे दिसतं ते सहसा तसं नसतं आणि जे खरं असतं ते पडद्यामागे अत्यंत गुप्तपणे शिजत असतं. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेले काही दिवस एकाच नावाची जोरदार चर्चा होती. ते नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात होतं. पण अचानक रात्रीत असं काय घडलं की दिल्लीच्या उंबरठ्यावरून भुजबळांची पावलं मागे फिरली आणि कुठल्याही चर्चेत नसलेल्या राजेंद्र जैन या नावाची अचानक लॉटरी कशी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या पॉलिटिकल सस्पेन्स थ्रिलरची आतली बातमी काय? एक अट, हायकमांडचा लाल कंदील आणि एका रात्रीत बदललेलं राजकीय समीकरण. पाहूया पडद्यामागे नेमकं काय घडलं. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. या राजकीय नाटकाची सुरुवात होते ती देवगिरी निवासस्थानावर झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीपासून. राज्यसभेच्या या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत होती. अमरसिंह पंडित यांच्यासारखे नेते सुद्धा या शर्यतीत होते. पण राजकीय वजन, दांडगा जनसंपर्क आणि प्रदीर्घ अनुभव पाहता छगन भुजबळ यांचं पारडं सर्वात जड होतं. भुजबळांसारख्या अत्यंत अनुभवी आणि प्रगल्भ नेत्याला दिल्लीत पाठवून राज्य आणि केंद्रात एक भक्कम दुवा निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा विचार असावा, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. सगळं काही ठरल्यासारखं वाटत होतं, पण राजकारण ही सरळ रेषा नसते, तो एक गुंतागुंतीचा आलेख असतो. इथंच या कथेत एक मोठा ट्विस्ट आला. भुजबळांनी राज्यसभेवर जाण्याआधी पक्षासमोर एक राजकीय गुगली टाकली होती. सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार दिल्लीच्या तख्तावर जाण्यासाठी भुजबळांनी पक्षश्रेष्ठींसमोर एक अत्यंत स्पष्ट अशी अट ठेवली होती. ती अट होती, समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रीपद द्या आणि तरच मी राज्यसभेसाठी दिल्लीला जाईल. राजकारणात गिव्ह अँड टेक किंवा तडजोडी काही नव्या नाहीत, पण ही अट मान्य होणार का, हा खरा प्रश्न होता. आणि याच प्रश्नाचं उत्तर शनिवारी रात्री उशिरा ठरलं, ज्यानं राष्ट्रवादीत आणि पर्यायानं महायुतीत खळबळ उडवून दिली. भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक स्पष्ट आणि कडक निरोप आला. तो निरोप होता की समीर भुजबळ यांना मंत्रीपद देता येणार नाही. थोडक्यात सांगायचं तर भाजपच्या हायकमांडनं छगन भुजबळ यांच्या या अटीला थेट लाल कंदील दाखवला. हा निरोप धडकताच राज्यसभेच्या या संपूर्ण समीकरणांना आणि चर्चेंना पूर्णविराम मिळाला. पुतण्याला मंत्रीपद नाही हे स्पष्ट झाल्यावर अत्यंत स्वाभिमानी राजकारण करणाऱ्या छगन भुजबळांनी सुद्धा दिल्लीला जायला आपली स्पष्ट नापसंती दाखवली. भुजबळांनी माघार घेताच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची सूत्र वेगानं हल्ली आणि एका नव्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. ते नाव म्हणजे राजेंद्र जैन. राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आणि ते या शर्यतीत अनपेक्षितपणे बाजी मारून गेले. पण या सगळ्या राजकीय भूकंपानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे छगन भुजबळ आता नाराज आहेत का? इतक्या मोठ्या घडामोडींनंतर नाराजीच्या चर्चांना उधाण येणं साहजिकच होतं. मात्र राजकारणात डॅमेज कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तातडीनं या चर्चा फेटाळून लावल्या. भुजबळ साहेब अजिबात नाराज नसून ते पक्षाच्या निर्णयासोबत खंबीरपणे उभे आहेत, असं स्पष्टीकरण तटकरे यांनी दिलं. राजकारणात कुणीच आपला पत्ता विनाकारण उघड करत नाही किंवा कोणतीही चाल विनाकारण खेळत नाही. समीर भुजबळांसाठी छगन भुजबळांनी दिल्लीची मोठी संधी स्वतःहून सोडली की महायुतीच्या अंतर्गत समीकरणांमध्ये त्यांची राजकीय कोंडी झाली, हे येणारा काळच ठरवेल. पण या एका घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणातली अनिश्चितता आणि प्रगल्भता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं हेच यातून दिसून येतंय. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? भुजबळांचा हा निर्णय योग्य होता की भाजपनं त्यांना एक राजकीय चौकटीत अडकवलं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.